नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेच्या पुढील भागांमध्ये एक मोठा धक्का देणारा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। कमळीच्या डोळ्यांसमोर असं काहीतरी घडणार आहे का ज्यामुळे तिच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण होणार आहे। एका बाजूला आपण पाहतो की घराची इज्जत, नात्यांवरचा विश्वास आणि दुसऱ्या बाजूला रोहितचं संशयास्पद वागणं। चला तर मग हा संपूर्ण भाग अगदी सविस्तरपणे जाणून घेऊयात। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर भागाची सुरुवात होते सकाळच्या वातावरणाने। कमळी नेहमीप्रमाणे कॉलेजला जायची तयारी करत असते। घरामध्ये सगळीकडे गडबड सुरू असते आणि नयनतारा काही कामांमध्ये व्यस्त दिसत असते। तर ऋषी कमळीला नेहमीसारखा चिडवत असतो। ऋषी हसतच म्हणत असतो, ए कमळी, आज तरी वेळेवरती कॉलेजमधून लवकर ये हा, नाहीतर पुन्हा सगळं गाव तुला शोधत बसेल। तेव्हा कमळी त्याच्याकडे पाहते आणि रागाने बघते आणि म्हणते, माझी काळजी करू नका सर, मी स्वतःची काळजी घेऊ शकते। दोघांचं हलकंसं भांडण होतं आणि कमळी कॉलेजला जायला निघून जाते। दिवसभर कॉलेजमध्ये असतानाही कमळीच्या मनामध्ये अनेक विचार सुरू असतात। काही दिवसांपासून घरातलं वातावरण तिला थोडं विचित्र वाटत असतं, विशेषतः रोहितचं वागणं। रोहित आधीसारखा घरामध्ये मिसळत नसतो, सतत काळजीत असतो आणि सतत चिडचिड करत असतो। त्याच्या फोनवरती बोलणं, कुठेतरी बाहेर जाणं हे सगळं कमळीच्या लक्षात येत असतं, पण ती त्याकडे फारसं लक्ष देत नाही। तेवढ्यातच संध्याकाळ होते आणि कॉलेज संपल्यानंतर कमळी घरी परतत असते। रस्त्यावरती खूप गर्दी असते, दुकानं, गाड्या, लोकांची धावपळ हे सगळं सुरू असताना कमळीची नजर अचानकच एका कॅफेकडे जाते आणि पुढच्याच क्षणी ती पूर्णपणे धबकून जाते, कारण त्या कॅफेमध्ये तिला रोहित दिसतो। पण रोहित म्हणजे तो एकटा नसतो, त्याच्यासोबत एक अनोळखी मुलगी पण बसलेली असते। दोघंही खूप जवळ बसलेले असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असतं। रोहित त्या मुलीशी खूप प्रेमाने बोलत असतो। हे पाहतात कमळीच्या चेहऱ्यावरची गोंधळ निर्माण होतो। ती मनामध्ये विचार करते का रोहित दादा आणि इथे आणि ह्या मुलीसोबत कसं असू शकतं। कमळी हळूहळू कॅफे जवळ जाते आणि तिच्या नजरसमोर रोहित त्या मुलीच्या हातामध्ये हात घेताना दिसतो। हे पाहताच कमळीला धक्का बसतो। ती मनामध्ये म्हणते, पण रोहित दादाचं तर लग्न झालेलं आहे ना, मग हे काय चाललेलं आहे यांचं। तिच्या मनामध्ये शेकडो प्रश्न निर्माण होतात। क्षणभर तिला असं वाटतं की कदाचित ही त्याची ऑफिसमधली मैत्रीण असू शकते, पण पुढच्या क्षणी ती पाहते तर रोहित त्या मुलीला खूप काळजीने पाणी देतो, तिच्याशी हसून बोलतो, तिच्या जवळ बसतो आणि हे दृश्य पाहून कमळीला संशय आणखीनच वाढून जातो। कमळी तिथून शांतपणे निघून जाते, पण तिच्या मनामध्ये सतत तेच दृश्य फिरत असतं। घरी पोहोचण्यावर ती खूप अस्वस्थ दिसते आणि ऋषी लगेच तिच्या चेहऱ्याकडे बघतो आणि विचारतो, काय झालं कमळी, इतकी शांत का आहेस तू, काय झालं का। कमळी सुरुवातीला काहीच बोलत नाही, ती पाणी पिते, पण तिचे हात थरथरत असतात। ती मनामध्ये वेगळेच विचार सुरू असतात। ऋषी पुन्हा विचारतो, कमळी काहीतरी झालंय का, सांग ना। कमळी काही क्षण शांत राहते आणि मग हळूहळू बोलायला सुरुवात करते। ऋषी म्हणतो, आज मी कॉलेजमध्ये येत होते ना तेव्हा, ती म्हणते, ऋषी सर, आज मी कॉलेजमध्ये येत होते ना तेव्हा मी रोहित दादाला पाहिलं। ऋषी सहजपणे म्हणतो, अरे मग काय झालं त्यात, एवढं काय। तेव्हा कमळी गंभीर आवाजात म्हणत असते, ते एकटे नव्हते। हे ऐकताच ऋषीच्या चेहऱ्यावरचे स्मित गायब होऊन जातं। म्हणजे असं म्हणतो। तेव्हा कमळी पुढे सांगते, त्याच्यासोबत एक मुलगी होती आणि ते दोघंही खूप जवळ बसलेले होते आणि त्यांची जवळीक काहीतरी विचित्र वाटत होती। ऋषी लगेचच चिडून म्हणतो, कमळी तू काहीतरी गैरसमज करत असशील। कमळी ठामपणे उत्तर देते, नाही सर, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। ऋषी आता थोडासा अस्वस्थ होतो, त्याच्या मनात संशय निर्माण होऊ लागतो। तो स्वतःशी विचार करतो की दादा असं काही करतील असं तर काही वाटत नाही, पण कमळीचं खोटंही बोलणार नाही असा तो विचार करत असतो। कमळी पुढे म्हणते, मला काही समजत नाहीये सर, जर रोहित दादाचं लग्न झालेलं आहे तर ते ह्या मुलीसोबत असं का वागत होते। ऋषी आता पूर्णपणे शांत होतो, त्याच्या डोळ्यामध्ये चिंता दिसू लागते, कारण एका बाजूला त्याच्या स्वतःच्या भावावरती विश्वास असतो आणि दुसऱ्या बाजूला कमळीचं सत्य बोलणं हे पण त्याला माहिती असतं। त्या रात्री ऋषी खूप बेचैन होतो, त्याच्या मनामध्ये सतत कमळीचे शब्द फिरत असतात, रोहित दादा आणि ती मुलगी कोण असू शकते असं त्याला वाटत असतं। तो विचार करू लागतो की जर हे खरं असेल तर आपल्या घरात खूप मोठं वादळ पण येणार आहे। दुसरीकडे कमळीलाही झोप लागत नाही, तिला सतत एकच प्रश्न सतावत असतो की रोहित दादा खरंच काही चुकीचं करताय का, की मी चुकीचं समजते। तिथेच आपला हा भाग संपतो आणि तिथेच मोठा सस्पेन्स तयार होतो। तर आपण बघतो की एका बाजूला कमळीच्या डोळ्यासमोरचे ते दृश्य, दुसऱ्या बाजूला ऋषीच्या मनात निर्माण झालेला संशय आणि आता पुढे काय होणार याची उत्सुकता प्रचंड वाढून जाते। आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे का रोहित त्या मुलीसोबत नक्की कोणत्या नात्यात आहे, कमळीने जे पाहिलं ते खरं असेल का, आणि ऋषी आपल्या भावाबद्दल काय विचारणार आहे आणि त्याला विचारेल का, आणि त्या सत्यापुढे
आणि त्या सत्यामुळे घरात मोठं वादळ येणार का, हे सगळं पाहायला मिळणार आहे पुढच्या भागात. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.